घरफोडी करणारे 2 बांगलादेशी आरोपी अटक. 12,30,600 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत. घरफोडीचे 5 गुन्हे उघड. माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती कळवून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचित केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 17/3/2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 संशयित इसम चोरीचे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता मोटरसायकलवरून झुलेलाल मंदिर ते कोल्हापूर रोडवरील वुडलँड हॉटेलकडे जाणारे परिसरात येणार आहेत. नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे झुलेलाल मंदिर ते वुडलँड हॉटेलकडे जाणाऱ्या रोडवरून निगराणी करीत असता झुलेलाल मंदिराजवळ 2 इसम बजाज डिस्कवर मोटरसायकल जवळ थांबलेले दिसले. त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे गावे विचारता त्यांची नावे हिमेल फरमान सोनार, वय 35, राहणार रुस्तमनगर, कॉलेजपारा, पोस्ट रुस्तमनगर, तालुका पार्बतीपारा, जिल्हा दिनाजपूर, विभाग रंगपूर, राज्य उत्तर बंगो, देश बांगलादेश, पोरोश शोयदुल चोगदार, वय 27 वर्ष, राहणार रुस्तमनगर, कॉलेजपारा, पोस्ट रुस्तमनगर, तालुका पार्बतीपुरा, जिल्हा दिनाजपूर, विभाग रंगपूर, राज्य उत्तर बंगो, देश बांगलादेश असे असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यांना सदर ठिकाणी थांबण्याचे तसेच त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलचे मालकी हक्काबाबत विचारणा केली असता सदर ठिकाणी थांबण्याचे तसेच मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यांच्या मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता संशयित इसम हिमेल सोनार याचे पॅन्टच्या डाव्या खिशात प्लास्टिक पिशवीत सोन्याचे दागिने, उजव्या खिशात मोबाईल, बांगलादेशी आय कार्ड, रोख रक्कम मिळून आली. तसेच संशयित इसम पोरोश चोगदार याच्या हातात राखाडी रंगाची सॅक मिळून आली. सदर सॅकमध्ये वेगवेगळ्या वर्णनाचे चांदीचे दागिने मिळून आले. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी संशयित इसम हिमेल सोनार, पोरोश चोगदार यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे मिळाले बांगलादेशी आय कार्डबाबत विचारणा करून भारतात येण्याबाबत कायदेशीर परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता आम्ही बांगलादेशी रहिवासी असल्याचे सांगून आमच्याकडे कोणताही भारतात राहण्याचा परवाना नसल्याचे सांगितले. तसेच आम्ही गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून मिरज रेल्वे स्टेशनचे बाजूस असलेल्या पडक्या इमारतीमध्ये राहण्यास असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या ताब्यात मिळालेल्या सोन्या चांदीचे दागिने, रोख रकमेबाबत विचारणा केली असता हिमेल सोनार व पोरुष चोगदार यांनी मिळून त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलवरून सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटल परिसर, संजयनगर, तासगाव आणि पलूस येथील बंद घरे फोडून चोरी करून मिळालेल्या सोन्या चांदीचे दागिने मिळाले असल्याची कबुली दिली. सदरबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांच्या कब्जातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, बांगलादेशी आय कार्ड व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल पुढील तपास कामी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केली आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत.